तो रेल्वेची जी कामं आहेत ती 25 जानेवारी पर्यंत गर्डरचं काम आहे ते पूर्ण होईल. आतलं काम त्यांचं थोडा दिवस चालू राहील. आता पुढे जो रस्ता करायचा आहे ब्रिज संपल्यानंतर पुढे किंवा तिथे, तर गावकऱ्याचं असं म्हणणं आहे स्थानिक लोकांचं की आमची जमीन त्याच्यामध्ये जाते आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील की ते म्हणतात की नाही जमीन ही महापालिकेने एक्वायर केलेली आहे किंवा कन्सर्न ऑथॉरिटीने एक्वायर केली आहे. ते जे डिस्प्यूट आहे ते येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये म्हणजे सोमवार किंवा मंगळवारी महापालिकेचे अधिकारी, पीडब्ल्यूडी, टीएलआरचे अधिकारी, टाउन प्लॅनचे अधिकारी महापालिका या सगळ्यांना एकत्रित बसून तिथला सर्वे करून खरोखर काय आहे ते 2025 म्हणजे जो 20-25 वर्षापूर्वी जी अलाइनमेंट होती ती बदलली आहे का, बदलली आहे तर ती जागा कुठे आहे, आता नवीन जागा कुठली घेतलेली आहे, शेतकऱ्याला त्याचा काय लॉस होतो का, हे सगळं बघून शेतकऱ्याचा लॉसही न होऊ देता हा जो 25-30 करोड रुपये खर्च करून आज जो ब्रिज अर्धवट पडलेला आहे गेल्या 6 वर्षापासून तो येणाऱ्या 6 महिन्याच्या आत कसा चालू होईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो.